नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। अध्यक्ष प्यारे जिया खान प्रधानमंत्री यांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाअंतर्गत अल्पसंख्याकांसाठी शिक्षण, पायाभूत सुविधा, कौशल्यवृद्धी, रोजगार अशा कल्याणकारी योजना आहेत। त्या योजनांचा पात्र आणि गरजूंना लाभ द्यावा अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान मंत्री दर्जा यांनी आज येथे दिले आहेत। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते। अल्पसंख्याक समुदायासाठी शिक्षणाच्या संधीत वाढ करण्यावर शासनाचा भर असल्याचं सांगून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान म्हणाले, अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांना त्यांच्या हक्काचा योजनांचा लाभ द्यावा, कोणतीही तक्रार येऊ देऊ नये। मात्र शैक्षणिक संस्थांनी शासकीय निधीचा कोणताही गैरवापर करू नये। शिक्षण विभागाने उर्दू शाळांची तपासणी करून अहवाल सादर करावा असे त्यांनी सूचित केले। या बैठकीत अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी प्रधानमंत्री यांच्या 15 कलमी कार्यक्रमाचा आढावा घेतला। या अंतर्गत महिला बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, नियोजन विभाग, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभाग आदींच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। यामध्ये पूरक पोषण आहार वाटप, आरोग्य तपासणी, उर्दू शिकण्यासाठी अधिक संसाधने, अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण संस्थांसाठी पायाभूत सुविधा, मदरसा आधुनिकीकरण, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, बचत गट, रोजगार प्रशिक्षण आदी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Facebook पेजला लाईक करा, Instaला फॉलो करा।